आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। सहकार चळवळीला नवी दिशा मिळावी तसेच सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासावर गती मिळावी यासाठी शिर्डी येथे 8 व 9 फेब्रुवारी 2025 या 2 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। या परिषदेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ मल्टी स्टेटचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली आहे। यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक शिवाजीराव कपाळे, वासुदेव काळे उपस्थित होते। महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातील सर्वात मोठी चळवळ आहे। आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात भरगच्च कार्यक्रम महाराष्ट्रात साजरे व्हावेत या दृष्टीने राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। त्यात आंतरराष्ट्रीय परिषद महाराष्ट्रात संपन्न व्हावी असा निर्णय घेण्यात आला। 8 जानेवारी रोजी युवक परिषदेचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या परिषदेचे स्वागताध्यक्षपद जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भूषवणार आहेत। दुसऱ्या दिवशी 9 फेब्रुवारीला सहकाराचं खुलं अधिवेशन संपन्न होणार आहे। सहकारी पतसंस्था चळवळीतील तज्ञांचं विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केली असल्याचं सांगितलं। यावेळी बाळासाहेब मुंडे, शामराव निमसे, प्रकाश पारख, डॉक्टर महेश कोहकडे, डॉक्टर देवकाते, कांचन पानसंबळ, शिवाजी आरंगळे यांच्यासह तालुक्यातील विविध पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधवसह ऋषी राऊत। सहकार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 ला आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आपण शिर्डी येथे घेत आहोत। राज्य पतसंस्था फेडरेशन आणि मल्टी स्टेट फेडरेशन यांच्या विद्युत या दोन्ही फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन सहकार विभाग, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन क्रेडिट युनियन आणि या निमित्ताने जो मोठा कार्यक्रम आपण शिर्डीसारख्या साईबाबांच्या पवित्र भूमीत घेत आहे। राज्यातून कमीत कमी 8000 पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणारे केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री सन्माननीय अमित शाह साहेब कार्यक्रमाचे उपस्थित असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या कार्यक्रमाचे स्वागत ज्यांना आपण केलेले स्वागताध्यक्ष ते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख अतिथी असून राज्याचे सहकार आयुक्त, सगळे जिल्ह्यातले DDR जॉईंट रजिस्ट्रार, त्याचप्रमाणे सेंट्रल रजिस्ट्रार दिल्ली येथील सेंट्रल रजिस्ट्रार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्यमंत्री उपस्थित राहणारे अनेक चांगला कार्यक्रम आहे ज्यामुळे सहकार चळवळ तळागाळातल्या माणसापर्यंत चांगल्या प्रकारचे जाईल आणि आपल्याला त्याचा भविष्यात निश्चित उपयोग होईल। या निमित्ताने आमचे सहकारी मित्र काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय आंतरराष्ट्रीय सहकार परिषद साजरा करण्याच्या जिल्ह्यात घेतलेला आहे। राज्यातील सहकार चळवळ बळकट होण्याकरता व आपण सगळ्यांनी पतसंस्था चळवळीत काम करणारे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, कर्मचारी वृंद जास्तीत संख्येने उपस्थित राहावा अशी आम्ही सगळ्या राज्यामध्ये पतसंस्था चळवळीच्या मिटिंग घेतले, वेळोवेळी दौरे केले आणि मला वाटतं निश्चित 7 ते 8 हजार लोकांपेक्षा जास्त प्रतिनिधी राज्यातून उपस्थित राहतील आणि असा आम्हाला अंदाज आहे आणि आम्ही चळवळ निश्चित यशस्वी होईल एवढं बोलतो आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं पुन्हा एकदा आवाहन करतो, थांबतो। जय सहकार। आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार आंतरराष्ट्रीय सहकार परिषद 8 व 9 तारखेला शिर्डी येथे होत आहे। त्यानिमित्तानं 29 जानेवारी आणि 30 जानेवारीला 29ला नागपूरहून आपली सहकाराची दिंडी निघणार आहे आणि 30 तारखेला मुंबई येथून सहकार दिंडी निघणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जात ती सदर दिंड्या 6 फेब्रुवारीला पद्मश्री विखे पाटील यांच्या समाधी स्थळावर त्या ठिकाणी येणार आहेत। तिचं स्वागत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील करणार आहेत। त्यानंतर 8 तारखेला युवक परिषद शिर्डीमध्ये सेंट लॉरेन्स हॉटेल येथे आयोजित केलेली आहे। युवकांसाठी आहे। 50 युवक, 50 महिला, 50 सहकारातले अधिकारी आणि 50 आंतरराष्ट्रीय आलेले पाहुणे अशा यांच्या सर्वांच्या उपस्थितीत 8 तारखेला ती शिर्डीला परिषद आहे युवकांची। तिचं उद्घाटन माजी खासदार सन्माननीय युवक नेते सुजयदादा यांच्या हस्ते, सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे आणि असा एक भरगच्च कार्यक्रम आणि 9 तारखेला सहकाराचा मेळावा आपला त्या ठिकाणी आहे। असा कार्यक्रम शिर्डी येथे होत आहे। या निमित्तानं
पतसंस्था चळवळीतले असतील, सहकारातली सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना या निमित्तानं विनंती करतो. काका कोयटे आणि सुरेश शेठ वाबळे यांच्या नेतृत्वाखाली सर दोन्ही फेडरेशन या कामासाठी खूप मेहनत घेत आहेत, काम करत आहेत आणि त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती दोन्ही फेडरेशनच्या वतीने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.